कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बायको म्हणून मी कधीच त्यांच्याकडे कसलाही हट्ट केला नाही। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भुवनेश्वरी मॅडमना ते जेवढं महत्त्व देतात, त्यांना जेवढा वेळ देतात, तेवढा त्यांनी मला द्यावा। सतत आईसाहेब चालू असतं ग त्यांचं। अक्षु, असं तुलना करणं बरोबर नाहीये ग बाळा। आणि हे बघ तू सांगतेस ना की अधिपती घरी आले होते म्हणजे त्यांना तुला भेटायचंय, बोलायचंय, हो की नाही? मग भेटले का नाहीत? अगदी 1 मिनिट जरी मला भेटून गेले असते आणि सांगून गेले असते की भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली आहे म्हणून मला घरी जावं लागतंय, तर मी त्यांना जाऊ दिलं नसतं का? मी चिडले असते का? मी इतकी वाईट आहे का? हे बघ बाळा, तू असं मनाला लावून घेऊ नकोस। हे बघ, तुला माहिती आहे की भुवनेश्वरी मॅडम त्यांच्या सख्या आई नाहीये, आणि अधिपतींना असं वाटत असेल ना की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, सख्या नसून सुद्धा सख्यासारखं सांभाळलं, माया लावली, त्यांना आता आपण या वयात सख्यासारखं सांभाळलं पाहिजे। आणि नवरा बायको म्हटलं की होतातच वाद, आणि काय मिटतातही लवकर, हो की नाही? हो, आणि बाबा म्हणतात ना तसं तू फार मनाला लावून घेतेस ही गोष्ट। तू थोडी शांत हो ग, नको ताण घेऊ, सगळं नीट होणार आहे अक्षरा। हो, हे बघ अक्षू, सगळं मिटेल, सगळे प्रश्न सुटतील, तू काही काळजी करू नकोस। कसे सुटतील? आम्ही बोललोच नाही बाबा, तर कसे सुटतील प्रश्न? तुम्ही सोनबाईंना फोन करत होता? हां, त्या गेल्यापासून खरं तर त्यांचा नंबर बी डायल केला नव्हता। आत्ता म्हणलं फोन करावा। खरं तर मी त्यासनी भेटायचं ठरवलं होतं, पण ते काही जमलं नाही। पण म्हणलं आता निदान फोनवर तरी बोलावं। बघा आई साहेब, आमच्या भांडणामुळे घरात कोणाला त्रास नको, तुम्हाला तर अजिबात त्रास नको, म्हणून मी आमच्या तरासाचं सोडा हो, आम्हाला का नाही तुमचा तरास बघवत नाही। म्हणूनच म्हणलं संपूया हे विषय, करतो त्यासनी फोन। थांबा अधिपती, काय झालं आई साहेब? तुम्ही नका करू त्यासनी फोन। का? तुम्ही कशाला बोललं पाहिजे त्यांच्याशी? नाही, पण बोलल्याशिवाय हे सगळं मिटणार नाही। तुम्हीच म्हणताय का नाही, मनातलं सगळं बोलून एकदा पडदेशी मोकळं व्हायचं, ते करून टाकतो मी। बरोबर आहे तुमचं, पण एवढ्या रातच्याला कशाला फोन करताय? झोपल्या असतील त्या। नाही, एवढ्यात नाही झोपायचे, ते शाळेचं काहीतरी काम करत बसले असणार, पोरांच्या वह्या बिया चेक करत। बरोबर ओळखून आहे तुम्ही सुनबाईंना। हां, तुम्हाला ठाव आहे कोणत्या वक्ताला त्या काय करत असतील, कुठं गेल्या असतील। नाही नाही, अगदी असं काय नाही, पण काय काय गोष्टी तेवढ्या माहीत आहेत। यालाच प्रेम म्हणतात। ज्या माणसावर आपलं खरं प्रेम असतंय त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाव असतात। आम्ही तुम्हासनी फोन करायला थांबवलं, तुम्हासनी राग नाही ना आला? आम्ही तुमच्यावर कवा रागवू काय? ठीक आहे, तुम्ही बोला फोनवर, बोला। अधिपती, बोला की। मनात एक शंकेची पाल चुकचुकली, म्हणलं बोलून घ्यावं तुमच्याशी। आपण एकमेकांशी का बोलतो? कारण आपल्याला एकमेकांमधले जे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवायचे असतात, बरोबर? त्याचा गुताडा होऊ द्यायचा नसतो। पण सुनबाईंनी जो गुताडा करून ठेवला आहे तो त्यासनी सोडवायचा आहे, हे कुठं ठाव आहे आपल्याला? अक्षरा ग, शांत हो ग, तू त्रास करून घेऊ नकोस ग। या दिवसांमध्ये असा त्रास करून घेणं बरोबर नाहीये। उलट आता आता तुला आनंदी राहायला हवंय। अगं आई, मी कशी आनंदी राहू? कशी राहू सांग ना? मी ज्यांच्यामुळे आनंदी राहू शकते तेच नाहीयेत माझ्यासोबत। मला भेटत नाहीयेत अधिपती। मी फोन करते तर त्यांचा फोन बिझी लागतोय, मला उलट ते फोन करत नाहीयेत, मला काही सांगत नाहीयेत, निरोप देत नाहीयेत। कसं होणार आहे सॉल्व सगळं? इतकं काय केलंय मी, मला कळतच नाहीये। अक्षरा हो बाळा, अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते। हे बघ, आता ती वेळ आली नसेल,
कदाचित त्यामुळे तुझं आणि अधिपतीरावांचं बोलणं होत नसेल. पण कधी येणार वेळ बाबा? मला त्यांची गरज आत्ता आहे ना. आत्ता ह्या अशा माझ्या अवस्थेमध्ये ज्यांनी माझी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे, ज्यांची सोबत मला खूप गरजेची आहे, तेच नाही आहेत माझ्या सोबत. सगळं झाल्यानंतर ते येणार असतील तर काय अर्थ आहे? अक्षरा, अगं तू त्रास नको करून घेऊस ना. तुझ्यासाठी खरंच चांगलं नाहीये अक्षरा हे. हे बघ, एवढं काहीही झालेलं नाहीये. अगं आज नाही भेटले ना, उद्या परवा भेटतील. तू जरा धीर धर, तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. बाबा असं वाटतंय ना तुम्हाला? मला अधिपतींचा स्वभाव माहितीये. आत्तापर्यंत आमच्यात जेव्हा जेव्हा कुरबुरी झाल्या तेव्हा आम्ही बोलूनच सॉल्व्ह केल्यात. मग झालं तर मग आताही होईल. आणि ना अक्षरा ऐक, मला खात्री आहे ते येतील, भेटतील आणि बोलतील तुझ्याशी. अगं आई, पण अधिपती भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात ते सगळं खरं मानतात. ह्याचा मला प्रॉब्लेम आहे. मला तर भीती वाटते की मी इकडे तर भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील. तुम्हाला माहितीये ना, अधिपतींनी त्यांना देवीचं स्थान दिलंय. ते जे सांगतील ते खरं असं वाटतं त्यांना. अगं अक्षरा, जावाई बापू आई मानतात ना त्यांना, मग त्यामुळे ते त्यांचं ऐकणारच. आई बरोबर आहे, पण त्या ऐकण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं मला मान्य आहे की आज भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली म्हणून ते मला भेटण्याऐवजी घरी गेले. पण हे ते मला सांगू शकत होते ना. मला सांगू शकत होते की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं, मी आलो होतो, पण म्हणून मला लगेच जावं लागलं. 2 मिनिटं लागली असती त्यांना हे सांगायला. मला भेटत नाहीयेत ते, मला काही सांगत नाहीयेत. कसे सुटणार आहेत प्रश्न? कसं सॉल्व्ह होणार आहे सगळं? माझ्याकडून खूप प्रयत्न केलेत मी. आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागतील. हो, आणि ते करतील. हे बघ, मला खात्री आहे अधिपती स्वतःहून येतील आणि तुला भेटतील, बोलतील. नको काळजी करूस तू. तसं झालं तरच बरं आहे, कारण जर ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार आहे, नाहीतर नाही. काय म्हणायचं तुम्हाला, मला कळलं नाही नेमकं. म्हणजे त्या गेल्यापासून तुम्ही त्यासनी फोन केला नाही, पण त्याने तरी तुम्हाला कुठं फोन केलाय? तुम्ही का स्वतःला दोष देताय? हा, बरोबर आहे. पण काय ते ओंक्या मला काय म्हणला की मास्तरीनबाई मला फोन ट्राय करत होत्या म्हणा, पण फोन लागला नाही. असं कुठं होतंय वय? चला समजा एकदा फोन लागला नाही तर परत त्यांनी फोन करायला होता की नाही? आणि त्या ओंक्याचं काय तुम्ही ऐकताय? शिकलेला माणूस तो शिकलेल्या माणसाचीच बाजू घेणार. तुम्हाला कितीदा सांगितलंय त्याच्या बरोबर राहत जाऊ नका म्हणून. आता इतक्या वर्षांचा मित्र नव तुमचा, हा? पण काय झालं? शेवटी त्यानं आमच्या विरोधात तुमच्या बायकोचीच बाजू घेतली. पडवलेला पोपट नुसता. त्यानं आम्हाला काही फरक पडत नाही म्हणा. तुमचा जिगरी म्हणताना तो दिसतोय कामावर, नाही तर कवाच उडवून लावला असता त्याला. जाऊ द्या, जाईल स्वतःच्या कर्मानं. तो विषय सोडा तो विषय. हां, तर आम्ही काय म्हणत होतो की सुनबाईंनी तुम्हासनी एक फोन सुद्धा केला नाही. अधिपती बाईच्या जातीनं असं वागून नाही चालत. थोडं नमतं घ्यावं लागतंय. पण झालं ते झालं आई साहेब. आता एकदाच बोलून इशे मिटवून टाकतो. कसं आहे, इशे लई ताणला ग नाही, मग ते रबरासारखं असते. मग ते एकदा ताणायला गेलं की मग तुटते, मग दोन्ही बाजूला लागते. मनाला इजा होईल एवढं लागतंय, ते तसं बरं नाही. राहू दे, मी बोलून घेतो, आहे की नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.